नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. आज आपण श्वास ध्यान करणार आहोत. श्वास ध्यान म्हणजेच वैश्विक ऊर्जा शक्ती. ती वैश्विक ऊर्जा शक्ती आपल्या भोवती असलेलं हे दिव्य आवरण, जे अदृश्य आवरण, या अदृश्य आवरणाला, या दिव्य शक्तीला आज आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. आणि या श्वासालाच ग्रॅटिट्यूड नाही तर पूर्ण ब्रह्मांडाला जिवंत करणाऱ्या, जिवंत ठेवणाऱ्या या श्वासाला, या श्वासरूपी ऊर्जेला आज आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. तसेच हे श्वासध्यान करताना आपण आपल्या संपूर्ण बॉडी पार्टलासुद्धा रिकवर करणार आहोत आणि संपूर्ण बॉडी पार्टचे ग्रॅटिट्यूड आपण मानणार आहोत. चला तर मग पद्मम डिव्हाइन अवेकनिंग मार्फत घेतल्या जाणाऱ्या या दिव्य डिव्हाइन ऊर्जाशक्ती सोबत आपण कनेक्ट करत आहोत. ह्या दिव्य श्वासासोबत, ह्या दिव्य ब्रीथसोबत आपल्याला कनेक्ट करण्यापूर्वी शांत सुखासनमध्ये बसायचं आहे. चला तर मग आपण सुखासनमध्ये बसूया. रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स, बॉडीवर कुठलाही ताण न देता रिलॅक्स बसायचा आहे. आणि आपल्याला आपल्या पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि हलके डोळे मिटायचे आहेत. तत्पूर्वी आपण नाडी शोधन करण्यापूर्वी आणि ह्या डिवाइन एनर्जीसोबत कनेक्ट करण्यापूर्वी आपण किंचित 1 मिनिट भ्रमरी ध्यान करणार आहोत, भ्रमरी प्राणायाम करणार आहोत. या भ्रमरी प्राणायाममुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच काय होणार आहे, आपण अल्फा आणि थेटा या 2 ब्रेन वेव्समध्ये एंटर करणार आहोत. चला तर मग आपण भ्रमरी प्राणायाम करूया. हंपिंग दिलक लावूया आपण. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेऊन आपल्याला कानामध्ये अंगठा, डोळ्यावर बोट, नाकावर 1 बोट आणि तोंडावर करंगळी आणि अनामिका ठेवायची आहे. आणि दीर्घ श्वास घेऊन छान भ्रमरी करायची आहे. चला तर मग भ्रमरी करूया. परत आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि परत आपण ध्यान मुद्रेमध्ये
रिलॅक्स व्हायचं आहे. 5 सेकंदासाठी ध्यान मुद्रेमध्ये येऊया आपण. आता तुमचे माइंड जे आहे ते रिलॅक्स झालेले आहे. माइंडमध्ये कुठलाही विचार नाही आहे, एकदम शांत झालेला आहे. आणि आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. अनुलोम विलोममध्ये अंगठा जो आहे उजव्या हाताचा तो उजव्या हाताच्या नाकपुडीवर ठेवायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि हा दीर्घ श्वास उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. रिलॅक्स. परत हाच श्वास उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे. परत हा श्वास एक्झेल करायचा आहे, तो डाव्या नाकपुडीने. परत इनहेल डाव्या नाकपुडीने. परत एक्झेल उजव्या नाकपुडीने. आणि आपण शेवट एक्झेल करताना सूर्यनाडीतून एक्झेल केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला अनुलोम विलोम इथे थांबलेलं आहे. आता चला तर आपण नाडी शोधन करूया. श्वासदानावर असलेली ही नाडी शोधन, याच्यामध्ये आपण वेगवेगळे पॅटर्न करू शकतो. जसे की बिगिनर्ससाठी 5 सेकंदासाठी आपण चंद्रनाडीतून इनहेल करायचं आहे. 1 2 3 4 इनहेल. 1 2 3 4 5 होल्ड. 1 2 3 4 5 एक्झेल. परत आपल्याला आता सूर्यनाडीतून इनहेल करताना 5 सेकंदामध्ये इनहेल करायचं आहे. 5 सेकंद आपण इनहेल केलेलं आहे. 5 सेकंद होल्ड करायचं आहे. आता 5 सेकंदांनी एक्झेल करायचं आहे चंद्रनाडीतून. रिलॅक्स. परत 5 सेकंद मोजा. सेकंद आपल्याला मनातून
काउंट करायचं आहे. इनहेल करतानाही सेकंद तुम्हाला मनातूनच काउंट करायचं आहे. होल्ड करताना सुद्धा 5 सेकंद मनातूनच काउंट करायचं आहे. आणि एक्झेल करताना सुद्धा 5 सेकंद मनात काउंट करत श्वास सोडायचा आहे. आणि रिलॅक्स. परत 5 सेकंदासाठी आपण इनहेल करणार आहोत. पाच सेकंद आपण होल्ड करणार आहोत. पाच सेकंदाने आपण एक्झेल करणार आहोत. आणि 5 सेकंद आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. परत आपण इनहेल करणार आहोत. आता इथे इनहेल करणं म्हणजेच पूरक करणे आहे. आणि जेव्हा आपण श्वास होल्ड करतो त्याला आपण कुंभक म्हणतो. आणि जेव्हा एक्झेल करतो त्याला आपण रेचक म्हणतो. आता हा जो श्वासाचा पॅटर्न आहे ते पॅटर्न आता आपल्याला बदलायचा आहे. तर कसा बदलायचा आहे की समजा आपल्याला 1 सेकंद जर श्वास घ्यायचा असेल तर त्याचे 4 पट म्हणजे 4 सेकंद आपल्याला होल्ड करायचे आहे. आणि नंतर एक्झेल करताना 2 सेकंद हा आपल्याला एक्झेल करण्यासाठी करायचा आहे. आता हे एक गुणोत्तर आहे, हे एक रेटिओ आहे. समजा आता आपल्याला 2 सेकंद इनहेल करायचं तर आपल्याला 8 सेकंद बेक बे बेदून 4 बेत्रिक 6 बेचूक 8 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे. आणि देन एक्झेल करताना 4 सेकंदांनी श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. चला आपण सुरुवात करूया. तर आपण असं करूया, 2 सेकंदांनी सुरुवात करूया. 2 सेकंदामध्ये इनहेल करूया आणि 8 सेकंद श्वास होल्ड करूया आणि 4 सेकंद एक्झेल करूया. ठीक आहे. हे तुम्हाला तुमच्या मनातून काउंट करायचं आहे. आपण चंद्रनाडीतून 2 सेकंदासाठी इनहेल केलेला आहे. नंतर 8 सेकंदासाठी होल्ड केलेला आहे श्वास आणि 4 सेकंदांनी आपण सूर्यनाडीतून श्वास सोडलेला आहे. आता परत इनहेल आपल्याला सूर्यनाडीतून म्हणजे उजव्या राईट नॉस्ट्रेलमधून श्वास इनहेल करायचा आहे 2 सेकंदासाठी. परत 8 सेकंदासाठी होल्ड करायचा आहे आणि 4 सेकंदासाठी चंद्रनाडीतून एक्झेल करायचं आहे. हीच प्रक्रिया आपल्याला करायची आहे. ही प्रक्रिया आपल्याला 1 मिनिटासाठी करायची आहे. ठीक आहे. आपण आपले मनातून मोजा.
इनहेल, होल्ड आणि एक्झेल करताना तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. दर सेकंदामध्ये जो आपण श्वास काउंट करतोय ते काउंट झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये लक्ष तुमचं श्वासावर असलं पाहिजे. रिलॅक्स. आता आपलं नाडी शोधन इथे झालेलं आहे. आता आपण आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीकडे वळूया. आता ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आहे ती ऊर्जा शक्ती आपल्या अवतीभोवती आहे. हा जो श्वास आहे तो श्वास आपल्याला इमॅजिन करायचा आहे. आपल्याला आता आपल्या डोळे बंद करून बघायचं आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या अवतीभोवती माझ्या आजूबाजूला एक गोल्डन प्रकाश आहे. जसा सूर्य उगवताना सगळीकडे प्रकाशमय होतो तशा प्रकारचा एक प्रकाश. तुम्ही एक एनलाइटन सोल आहात आणि तुमच्या अवतीभोवती एक प्रकाशमय वलय आहे. जसं की सूर्याभोवती एक प्रकाशमय वलय असतं. तुम्ही स्वतः एक एनलाइटन ऊर्जा आहात. सूर्यासारखी तुमची ऊर्जा आहे. सकाळचा सूर्य कसा दिसतो, शांत परंतु तेजस्वी, त्याप्रमाणे तुमचा सोल, तुमची बॉडी हे सारे प्रकाशमान आहे. मी एक प्रकाश, ऊर्जा आणि प्राणवायू माझ्या शरीरात येत आहे. तुमच्या अवतीभोवती असलेला सुंदर वलयामध्ये वावरणारा प्राणवायू हा तुमच्या अवतीभोवती असून हाच प्राणवायू श्वासांमार्फत तुमच्या पूर्ण शरीरामध्ये, संपूर्ण बॉडीमध्ये, संपूर्ण 72,000 नाडी 72,000 नाडी ह्यासुद्धा वलयांकित आहेत, वेव स्वरूपामध्ये आहेत आणि या ऊर्जेचा प्रवाह, या ब्रीथचा जो लाईट आहे तो लाईट तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये, संपूर्ण 72,000 नाडीमध्ये प्रकाशमान होत आहे. आता तुम्हाला इनहेल एक्झेल करत काही अफर्मेशन द्यायचे आहेत जे आपल्या शरीराशी रिलेटेड आहेत. परत एकदा इनहेल करा. इनहेल करताना आपल्या आजूबाजूला असलेलं हे जे प्रकाशमय वलय आहे, हे जे प्रकाशमय वलय हे आपल्या शरीरामध्ये येत आहे. प्रत्येक अवयव या प्राण ऊर्जेमुळे, या एनलाइटन ऊर्जेमुळे, या शक्तिशाली ऊर्जेमुळे निरोगी होत आहे. आणि श्वास सोडताना तुम्हाला म्हणायचं आहे, सर्व ताण, सर्व रोग, सर्व अशुद्धी माझ्या शरीरातून निघून जात आहे. मी निरोगी आहे, मी सुरक्षित आहे, मी निरोगी आहे, मी सुरक्षित आहे. I am healthy, I am balanced.
प्राणमय ऊर्जा मला अत्यंत सुरक्षित ठेवत आहे. शांत. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. आता आपण आपल्या संपूर्ण बॉडी पार्टला अफर्मेशन देणार आहोत, त्यांची ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. डिअर हार्ट, माझ्या प्रिय हृदया. दिसते का हृदय? बघा बरं, किती सुंदर आहे ना? किती प्रकाशमान आहे बघा. चला, ह्या सुंदर हृदयाला आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. प्रिय हृदया, माय डिअर हार्ट, तू माझ्यासाठी प्रत्येक क्षणी धडधडत राहतोस. तू माझ्यासाठी प्रत्येक क्षणी धडधडत राहतोस, जीवन देतोस. तुझे मनापासून धन्यवाद. माय डिअर हार्ट. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. माय डिअर लंग, माझ्या प्रिय फुफ्फुसांनो, तुमच्या प्रत्येक श्वासांसाठी मी कृतज्ञ आहे. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. माय डिअर लंग, यू आर ग्रेट. You are helped me in breathing. I am really heartily grateful. Gratitude, gratitude, gratitude. प्रिय पचन संस्था, वर्णन करा तुमच्या यकृताचं, मूत्रपिंडाचं. तुमच्या कामामुळे माझं शरीर शुद्ध आणि निरोगी आहे. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. माझे प्रिय स्नायू, हाडं, रक्त, त्वचा, तुम्ही मला आधार देता, माझं जीवन हलकं आणि मजबूत करता. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. डिअर मसल्स, डिअर बोन्स, dear blood, dear my skin, I am gratitude, gratitude, gratitude. Dear brain, my dear brain, तू मला विचार, स्मृती आणि ज्ञान देतोस. मी तुझी आभारी आहे. My dear brain, gratitude, gratitude, gratitude. आणि अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्यांना सुद्धा ग्रॅटिट्यूड मानायचं आहे, जे आपल्याला हे सुंदर जग पाहण्यासाठी दिलेले आहेत. ग्रॅटिट्यूड आपल्या संपूर्ण शरीराचे, ग्रॅटिट्यूड आपल्या श्वासाचे. जो श्वास या संपूर्ण आपल्या बॉडी पार्टला, आपल्या माइंडला हेल्दी ठेवतो आणि या विश्वाशी कनेक्ट ठेवतो. श्वास इनहेल और एक्सेल. आता आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत ते आपल्या शरीरामध्ये असणारे पंचमहाभूत तत्व. ह्या पंचमहाभूत तत्वांनी केवळ आपलं शरीरच नाही, तर हे संपूर्ण विश्व, ही संपूर्ण जग, ही संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. चला तर मग आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करूया. प्रिय आकाश, डिअर स्काय, तू मला विस्तार, शांती
आणि अनंतता देतोस. तुझे धन्यवाद, तुझे धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रिय वायू, डिअर एअर एलिमेंट्स, तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. जीवनशक्ती देतोस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. प्रिय अग्नी, तू ऊर्जा, पचनशक्ती आणि तेज देतोस. तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. प्रिय जल, तू माझं शरीर पोषण करतोस, जीवन टिकवतोस. तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. प्रिय पृथ्वी, तू माझं शरीर बनवतेस, मला स्थिरता, स्थैर्य आणि बळ देतेस. तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे विश्वा, मी तुझा अंश आहे, पंचतत्वाचा अंश आहे. तुझ्या आशीर्वादाने माझं शरीर प्रकाशमान, निरोगी, संतुलित आणि समाधानी होत आहे. मी निरोगी आहे, मी शक्तिशाली आहे आणि मी कृतज्ञ आहे. हे विश्वा, माय डिअर युनिव्हर्सल, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. ओम शांती, शांती, शांती.